उद्या माझं ग्रॅज्युएशन आहे, मी खुश आहे, पण मी सुपर डुपर एक्सायटेड नाहीये बिकॉज माझे पेरेंट्स येत नाहीये काही कारणामुळे. आणि मला माझ्या ग्रॅज्युएशनला साडीच नेसायची होती आणि ती माझी आई घेऊन येणार होती. आता ती नाही येते म्हणजे साडी पण येणार नाही, पण त्यांनी मेक शुअर केलं भाई की मी साडीच नेसेल माझ्या ग्रॅज्युएशनला. दे सेंट मी. आणि असं वाटतं माझं लग्न आहे भाई, एवढं सगळं त्यांनी नीट पाठवलंय. आणि स्पेशली माझ्या आईने सगळं ते प्रिपेअर केलंय माझ्यासाठी. लेट मी शो यू. म्हणजे लिटरली सेफ्टी पिन्स पण आल्यात मला. आणि तिने साडी सुद्धा पिनअप वगैरे करून पाठवली, ब्लाऊज स्वतः शिवलं. या सगळ्या गोष्टी तिने मला माझ्या आवडीनुसार पाठवल्यात. असं वाटतं माझं लग्न आहे. खरं तर हे बघून मी थोडे इमोशनल झाले, कारण आय एम गोना मिस माय पेरेंट्स अ लॉट ऑन माय ग्रॅज्युएशन डे. कारण सगळ्यांचेच पेरेंट्स येतात, पण आता नाही येतात, त्याला काही करू शकत नाही. आणि मोस्टली मला वाटतं इंटरनॅशनल स्टुडंट रिलेट करतील, कारण की सगळ्यांच्याच पेरेंट्सचं येणं होत नाही. पण मला हे सांगायचं, दुःखी होण्यापेक्षा आपण थोडं खुश होऊया, कारण की ही जर्नी काही एवढी इझी वाटते तशी नव्हती. आणि आपल्या पेरेंट्सने खूप मोठा रोल प्ले केला या जर्नीमध्ये. सो बिग शाउट आउट फॉर देम अँड यू हॅव ऑलरेडी मेड देम प्राऊड. ओके, बाय, सी यू. उद्या भेटूया.